पेण तालुक्यातील वरवणे गावात पुन्हा एकदा भूस्खलनाची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 5 ते 7 जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले होते। या घटनेत शेतकऱ्यांच्या कलमी आंब्याच्या बागा मातीखाली गाडल्या गेल्या, तर भात शेतीवर मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा साचल्याने शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले। ग्रामस्थांनी या घटनेची माहिती संबंधित प्रशासनाला वारंवार दिल्याचा दावा केला असून अद्याप कोणताही जबाबदार अधिकारी घटनास्थळी पाहणीसाठी आला नसल्याचा आरोप त्यांनी केला। प्रशासनाच्या या कथित दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। दरम्यान सतत सुरू असलेल्या पावसामुळे गावालगतच्या डोंगराचा आणखी एक भाग खचून माती खाली आल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे। वारंवार भूस्खलन होत असल्याने भविष्यात माळीण दुर्घटनेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करतात। सध्या पेण तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने शेती, आंब्याच्या बागा तसेच राहती घरे धोक्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी आणि भविष्यातील धोका टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। मी शासनाला सांगू इच्छितो, वरवणा गावामध्ये जे 5-6 जुलैला जो महापूर हाहाकार झाला, त्याच्यामध्ये आमच्या गावाच्या मध्ये असलेला साईचा डोंगर, त्याच्यामध्ये माझ्याजवळ 100 आंबे होते। त्या आंब्यामध्ये 100च्या 100 म्हणजे एकच आंबा राहिलेला आहे। परंतु मला ही धास्ती वाटते काय, याचं उत्कलन एवढं झालेलं आहे का आमचा गाव शेजारी आहे आणि गावाच्या शेजारी डोंगर असल्यामुळे तो डोंगर जर आला तर मालींसारखी परिस्थिती होण्याची शक्यता आहे आणि मालीन झाल्यानंतर शासन ह्या दरबार येईल काय हे मला शंका वाटते। पण आमच्या इथे माजी खासदार दादा धैर्यशील पाटील यांनी 2-3 वेळा येऊन पाहणी केली आणि प्रत्यक्षात पाहणी केली, प्रत्यक्षात इथे येऊन सर्व पाहिले। परंतु ह्या गोष्टी प्रत्यक्षात पाहाव्या, कारण साईडलाच डोंगर आहे आणि हा डोंगर जर आला तर गावातला एक पण घर आणि राहू शकत नाही, असं मला त्याची खंत वाटते। माझी आई, माझं संपूर्ण कुटुंब, आमचे सर्व नातेवाईक एकदम डोंगराच्या कडेला राहतात। एक दिवस शासनाने येऊन आम्हाला त्यांचे हे केलं, परंतु हे प्रत्यक्षात पाहणी करावं आणि त्यांनी आमचं असलेला पुढचं जीवन व्यवस्थित करावं असं आम्हाला वाटतं। जुलैला जो अहंकार झाला त्याच्यामध्ये माझे 25-26 शेतं गेली, त्यात आंबे गेले, ते जाऊ द्या, परंतु शासन अजून आम्हाला भेटलेलं आलं नाही। दादा धैर्यशील पाटील येऊन गेले खासदार, परंतु एवढे मोठे डोंगर जाऊन सुद्धा पुन्हा हा डोंगर 15-16 जुलैला गेलेला आहे। तर ह्याचे मला शासनाचे हे अजब वाटते का अजून शासन बघायला आलं नाही, पुन्हा आमचा मालीन होण्याचा मालीन व्हायची वाट बघतायत काय, असं आम्हाला शासनाच्या विषयी खंत वाटायला लागली। तरी शासनाने लवकर लक्ष देऊन आमच्या असलेल्या गावाविषयी, आमच्या असलेल्या साईडला डोंगराविषयी व्यवस्था करावी असे आम्ही त्यांना नम्र विनंती करतो।